नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आयोगाने निश्चित केलेली आहे। 28 एप्रिलला हा पेपर होणार होता, तर तो पेपर आता 6 जुलै रोजी या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये केवळ 50-55 दिवस या ठिकाणी आहे। तर लक्षात घ्या, काही विद्यार्थी भयभीत झालेले आहे, या 50 दिवसांमध्ये आता तयारी कशी करू। तेव्हा मित्रांनो, भयभीत व्हायचं काही कारण नाही। जर दररोज 10 तासाचं नियोजन या ठिकाणी केलं तर लक्षात घ्या 50 दिवसांमध्ये 500 तास आपल्या हातामध्ये या ठिकाणी मिळतात। तर या 500 तासांचा सदुपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर जे काही तुम्हाला या ठिकाणी कमकुवत एखादा विषय असेल तर तो व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर PYQs या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, विविध प्रकारचे प्रश्नांचा सराव तुम्ही या ठिकाणी करू शकता, प्रश्न कसे येतात ते पाहू शकता आणि एक रिव्हिजन तुम्हाला इथे या दिवसांमध्ये सर्व विषयांची या ठिकाणी करायचे आहे। तर या प्रकारे 50 दिवस 500 तास खूप जास्त या ठिकाणी झालेले आहेत, हे लक्षात घ्या। 10 तास डेली आता अभ्यास तुमचा झालाच पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। खूप जास्त ताण तणाव घेण्याची पण गरज नाही। 14, 15, 16 असे तास अभ्यास करण्याची सध्या तरी पण काय आवश्यकता या ठिकाणी नाही। नियमितपणे स्वतःशी प्रामाणिक राहा आणि 10 तासाचं शेड्यूल तुम्ही तुमच्या या ठिकाणी बनवा। तर मित्रांनो लक्षात घ्या, इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला मिळवायचे आणि त्या दृष्टिकोनातून राज्यसेवा ओरिएंटेड लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू करतोय आजपासून। वास्तविकता 1000 प्रश्नांचा सराव जी आपण युट्यूबवर या ठिकाणी लेक्चर सिरीज केली होती त्याचाच हा भाग या ठिकाणी असणार आहे। यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला फोकस करून एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि त्याचबरोबर मॉडर्न इंडिया व समाज सुधारक या घटकांवर 15 प्रश्न डेली मी तुम्हाला या ठिकाणी देईल। ते प्रश्न तुम्हाला स्टॉपवॉचच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचे आहेत। 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि त्याचबरोबर त्या प्रश्नाचं जे पण काही मी एक्सप्लेनेशन देईल ते व्यवस्थितरित्या ऐकून कुठेतरी त्याचं बद्दल नोट डाऊन या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी करायची आहे। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन। लक्षात घ्या, नेहमीप्रमाणे आपण एखाद्या महापुरुषाचा विचार घेऊन आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करतो। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा विचार मांडला त्याबद्दलची माहिती या ठिकाणी देणार आहे। लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या ठिकाणी म्हणतात, जर तुमच्याजवळ केवळ 2च रुपये असतील तर त्यातल्या 1 रुपयाची तुम्ही भाकर या ठिकाणी घ्या, कारण भाकर तुम्हाला या ठिकाणी जगवेल आणि दुसऱ्या रुपयाची म्हणजे दुसऱ्या 1 रुपयाची तुम्हाला या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी तुम्ही घ्या, कारण पुस्तक हे तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल। तर या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्यभर त्यांनी जर कशावर प्रेम केलं असेल तर त्यांचं प्रेम हे शिक्षणावरच या ठिकाणी होतं, हे लक्षात घ्या। शेवटपर्यंत ते विद्यार्थी दशेमध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत। शेवटी या पृथ्वी तलावरून जाताना त्यांनी या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण होत असताना देखील त्यांच्या हातामध्ये पुस्तक होतं। शेवटच्या श्वासापर्यंत अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। तर या बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपण आपलं एक महत्त्वाचं टार्गेट राज्यसेवा पूर्व परीक्षेचं टार्गेट आपण या ठिकाणी अचीव करूया। या प्रकारच्या महत्त्वाचे मुद्दे सांगून आता आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया। आजचं आपलं महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न आहे एन्शियंट इंडिया पासून आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवी चंद्रगुप्तम या नाटकात कोणत्या 2 शासकांची युद्धाची माहिती या ठिकाणी मिळते। तर देवी चंद्रगुप्तम या नाटकात कोणत्या 2 शासकांच्या युद्धाची माहिती या ठिकाणी मिळते, अशा प्रकारचा प्रश्न आहे। युनान गुप्त, शुंग विदर्भ, मौर्य आणि नंद आणि गुप्त आणि शक, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तुम्हाला मी स्टॉपवॉच देतो, या स्टॉपवॉचच्या माध्यमातून तुम्हाला केवळ 15 सेकंद दिले जाईल आणि त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचा राईट आन्सर द्यायचा आहे। तुमचा वेळ सुरू झाला आहे आता, पटकन उत्तर द्या। केवळ 15 सेकंद तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। यस, द्या पटपट 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 या द्या। व्हेरी गुड, चलो 15 सेकंद जे आहेत तुमचे आता समाप्त झालेले आहेत। तर देवी चंद्रगुप्तम हे नाटक कोणी लिहिलं तर लक्षात घ्या, हे नाटक विशाखा दत्त जे आहे तर त्या विशाखा दत्तांनी हे नाटक लिहिलेलं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। विशाखा दत्त हे चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारामधले एक महत्त्वाचा विद्वान या ठिकाणी होता। तर विशाखा दत्तांनी देवी चंद्रगुप्त हे नाटक लिहिलं आणि या नाटकामध्ये या ठिकाणी गुप्त आणि शकांच्या युद्धाबद्दलची माहिती दिलेली आहे। जसं की आपल्याला पाहायला भेटतं
ध्रुवदेवी आणि त्याचबरोबर चंद्रगुप्त दुसरा यांची प्रेमसंबंधांच्या कथेवर आधारित देवी चंद्रगुप्तम आहे। आणि त्यामध्ये शक राजा रुद्रसिंह तिसरा हा जसा गुप्तांवर हल्ला करून येतो तेव्हा चंद्रगुप्त दुसरा जो आहे तो चंद्रगुप्त दुसरा हा ध्रुवदेवीचा वेश परिधान करून त्याच्या कुटीमध्ये जाऊन त्या रुद्रसिंह तिसऱ्याची हत्या या ठिकाणी करतो। त्याबद्दलचा संपूर्ण प्रसंग हा देवी चंद्रगुप्तम या नाटकामध्ये लिहिला, जे विशाखा दत्तांनी लिहिलेलं एक अत्यंत महत्वाचं गाजलेलं नाटक या ठिकाणी आहे। विशाखा दत्तांचं अजून एक महत्वाचं या ठिकाणी नाटक आहे ते म्हणजे मुद्रा राक्षस। हे मुद्रा राक्षस हे नाटक हे चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचबरोबर चाणक्य यांनी कशा प्रकारे धनानंदची हत्या करून मौर्य राज्याची स्थापना केली याबद्दलची माहिती आपल्याला पुरवते। तर ठीक आहे, तर हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथे या ठिकाणी पाहूया। आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की मेसोडोनियाचा शासक सिकंदर अलेक्झांडर यानं भारतावर केलेल्या हल्ल्यामुळे भारताचा काय फायदा झाला? सिकंदरच्या आक्रमणामुळे भारताचा काय फायदा झाला, अशा प्रकारचा प्रश्न आहे। भारतात पहिल्यांदा चलन व्यवस्था अस्तित्वात आली, भारताच्या उत्तर पश्चिम भागात शेतीचा विकास झाला, मौर्यांचा शासनकाळ निश्चित काळात मदत झाली आणि भारतात सोन्याची व चांदीची नाणी काढण्यास सुरुवात झाली। तर अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। तुम्हाला याचं राईट आन्सर द्यायचे केवळ 15 सेकंदामध्ये। 15 सेकंद आता सुरू झालेले आहेत। जो पण पर्याय तुम्हाला या ठिकाणी योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी लिहा। चलो पटपट उत्तर द्या। या प्रश्नाचं काय नेमकं राईट आन्सर आहे ते तुम्ही या ठिकाणी उत्तर पटकन या ठिकाणी द्या 15 सेकंदमध्ये। चलो आता बघा, तुमचे हे 15 सेकंद समाप्त झालेत। तर सिकंदर अलेक्झांडर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा मुद्दा लक्षात घ्या की हा मगदुनियाचा सम्राट या ठिकाणी होता, मॅसेडोनियाचा सम्राट होता। आणि त्यानं इसवी सन पूर्व 326 ला त्यानं भारतावर हल्ला केला। भारतात 19 महिने तो या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या, या सिकंदर अलेक्झांडर हा केवळ एकटा भारतात आला नव्हता, त्याच्यासोबत सैन्य देखील होतं आणि त्याचबरोबर इतिहासकार देखील होते। नियार्कस असल, अरिस्टोबुलस असल, ओनेसिक्रेटस असल, तर यांसारखे इतिहासकार हे सिकंदर अलेक्झांडरच्या सोबत या ठिकाणी भारतामध्ये आलेले होते। तर या ग्रीक इतिहासकारांनी सिकंदरच्या आक्रमणाची इत्थंभूत माहिती दिली, त्याचबरोबर भारतातल्या शासकांची पण माहिती या ग्रीक इतिहासकारांच्या माध्यमातून समोर आलेली आहे असं दिसतं। तर सिकंदरच्या आक्रमणामुळे भारतीयांचा काय फायदा झाला, तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे मौर्यांचा शासनकाळ निश्चित काळात मदत झाल्याचं एकत्र दिसतं। आता याचं राईट आन्सर आपण पाहिलं पर्याय क्रमांक 3 याचं राईट आन्सर आहे। मग याचं एक्सप्लेनेशन काय, तर लक्षात घ्या, भारतीय लोक त्या काळामध्ये, भारतीय इतिहासकार म्हणा किंवा भारतीय शासक लोक म्हणा, की आपला इतिहास लिहित असताना ते तारखा इथे या ठिकाणी निश्चित करत नव्हते किंवा तारखा या ठिकाणी देत नव्हते। आणि म्हणून मौर्यांचा अभ्यास करत असताना नेमकं मौर्य कार्यकाळ हा कोणत्या काळातील आहे, मौर्यांचा शासनकाळ कोणत्या काळातील आहे, हे भारतीय इतिहासकारांना उमगलं नव्हतं। मात्र जेव्हा ग्रीकांचा इतिहास या ठिकाणी पाहिला तेव्हा ग्रीकांच्या इतिहासामध्ये या ठिकाणी सिकंदर भारतात कोणत्या तारखेला आला त्याची तारीख या ठिकाणी निश्चित होती। आणि म्हणून मग मौर्यांचा शासनकाळ कोणता आहे ते निश्चित करण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत झाली। केवळ हे एकच कारण आहे का, तर नाही। तर लक्षात घ्या, सिकंदरच्या आक्रमणामुळे व्यापारी जो मार्ग आहे तो युरोपियन लोकांसाठी खुला या ठिकाणी झाला। त्याचबरोबर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जे छोटे छोटे गणराज्य होते ते नामशेष झाले आणि मौर्य राज्यासारख्या मोठ्या अवाढव्य राज्यामध्ये आता आपण सामील झालो पाहिजे यासारख्या विचार देखील समोर या ठिकाणी आला। त्यातून भारताचं एकीकरण करण्यास मौर्यांना मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आहे असं देखील पाहायला भेटतं। या प्रश्नाचं राईट आन्सर काय, तर मौर्यांचा शासनकाळ निश्चित करण्यास मदत झालेली आहे। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण लगेच तुम्हाला मी या ठिकाणी देतोय। आता बघा, हा पण प्राचीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न आहे। हाती गुंफा अभिलेख, हाती गुंफा अभिलेखात खालीलपैकी कोणत्या शासकाची विस्तृत माहिती या ठिकाणी मिळते, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। तर कोणत्या शासकाची विस्तृत माहिती हाती गुंफा अभिलेखामध्ये मिळते? खारवेल चैदिवंश, धनानंद नंदवंश, चंद्रगुप्त मौर्य मौर्य वंश आणि समुद्रगुप्त गुप्तवंश। तर या प्रकारचा हा प्रश्न आहे। तुम्हाला याचा राईट आन्सर 15 सेकंदामध्ये द्यायचा आहे। लवकरात लवकर या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी द्या, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं व्यवस्थित द्या, मला एक्सप्लेनेशन द्यायला पण वेळ मिळेल आणि त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपल्याला घेता येईल। यस, लवकरात लवकर द्या उत्तर। 15 सेकंद कंप्लीट झालेत। पहा,
तर हाथी गुंफा अभिलेख जो आहे हा हाथी गुंफा अभिलेख हा ओरिसा प्रांतामध्ये आहे हे लक्षात घ्या. तर ओरिसा प्रांतामध्ये हा हाथी गुंफा अभिलेख आहे भुवनेश्वरच्या जवळ. तर हा हाथी गुंफा लेख खारवेल चेदी वंशाचा महान शासक खारवेलची माहिती या ठिकाणी देतो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे खारवेलची माहिती देणारा हा हाथी गुंफा अभिलेख आहे. चेदी वंशाची माहिती देणारा हा अभिलेख या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर खूप महत्वाचा मुद्दा आहे हाथी गुंफा अभिलेख. तर लक्षात घ्या, जर या हाथी गुंफा अभिलेखाचं चित्र जर तुम्ही कधी पाहिलं असेल किंवा गुगलवर सर्च केलं असेल तर एक मोठा पहाड आहे. तर त्या पहाडामध्ये ही गुंफा या ठिकाणी कोरलेली आहे आणि त्या गुंफेचं जर आपण पाहिलं तिचं वर्णन जर पाहिलं तर हत्तीच्या सोंडेप्रमाणे ती गुंफा या ठिकाणी दिसते आणि म्हणून मग तिला हाथी गुंफा अभिलेख या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर खारवेल राजाची विस्तृत माहिती चेदी वंशाची विस्तृत माहिती या ठिकाणी हाथी गुंफामध्ये अभिलेखामध्ये दिलेली आहे असं एकंदर दिसतं. महामेघ वाहन हा इथं आपल्याला पाहायला भेटतो. या चेदी वंशाचा महान शासक होता की लक्षात घ्या अशोकाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की कलिंग राज्य होतं. तर कलिंग राज्य जे होतं तर त्या कलिंगवरच मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर चेदी वंश आलं. महामेघ वाहन हा तिचा महत्वाचा या ठिकाणी शासक संस्थापक या ठिकाणी होता आणि त्यानंतर मग खारवेल हा एक महत्वाचा राजा इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. याचं उत्तर या ठिकाणी खारवेल आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा हा प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न या ठिकाणी आहे. यामध्ये काय तर सूर साम्राज्यातील शासकांची कालानुक्रमे मांडणी करा अशा प्रकारचा प्रश्न आहे. सूर साम्राज्यातील शासकांची कालानुक्रमे मांडणी करा. तर इस्लाम शाह सुरी, आदिलशाह सुरी, शेरशाह सुरी आणि सिकंदर शाह सुरी. तर अशा प्रकारचे हे 4 महत्वाचे सूर साम्राज्यातील शासक आहे. त्यांची क्रोनॉलॉजी तुम्हाला इथं लावायला सांगितलेली आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता 15 सेकंदामध्ये याचं राईट आन्सर या ठिकाणी जरूर द्या. पटकन उत्तर द्या. सूर साम्राज्यावर अजूनपर्यंत आयोगानं एकदा पण प्रश्न विचारलेला नाहीये. ठीक आहे, त्यामुळं होऊ शकतं या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सूर साम्राज्यावर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हे सूर कोण होते तर अफगाणिस्तान मधले पठाण होते. तर अफगाणिस्तान मधले हे पठाण शासक पहिले आहेत का दुसरे आहेत तर दुसरे आहेत. याच्यापूर्वी लोधी वंश होते. लोधी वंशाची सत्ता आली होती आणि लोधी हे पहिले अफगाणी पठाण ज्यांनी भारतावर राज्य केलं. त्यानंतर सूर साम्राज्य हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा मुघल सत्ता जर आपण या ठिकाणी पाहिली तर 1527 साली बाबर जो होता त्यानं पानिपतचं युद्ध जिंकलं आणि त्यामुळं 1526 ला इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की पानिपतचं पहिलं युद्ध या ठिकाणी होतंय आणि तिथं मुघल सत्ता जी आहे तर ती मुघल सत्ता इथे या ठिकाणी स्थापन या ठिकाणी होतीये. आता पाहायला भेटतं की 1526 ते 1530 हा बाबरचा कालखंड आहे आणि त्यानंतर कोण येतं तर त्याचा मुलगा हुमायूनचा कालखंड आम्ही पाहिला तर 1530 ते 1540 आणि 1555 ते 1556. तर हुमायूनच्या या दरम्यानच्या काळामध्ये 15 वर्ष भारतावर सत्ता सूर साम्राज्याने केल्याचं एकंदर दिसतं आणि यांचा संस्थापक या ठिकाणी होता तो म्हणजे शेरशाह सुरी. तर शेरशाह हा याचा या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी राहिल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे पहिला राजा हा शेरशाह आहे. शेरशाहच्या नंतर आपण जर पाहिला तर त्याचा मुलगा इस्लाम शाह सुरी हा या ठिकाणी म्हणजे क पहिला आहे. तर क पहिलं कुठे आहे तर क इकडे आहे. त्याच्यानंतर इस्लाम शाह सुरी पण इकडे पण आहे आणि इकडे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे बघा 1 आणि त्याचबरोबर 4 हे याचं उत्तर नाही. 2 आणि 3 मध्ये इथं कन्फ्युजन आहे. त्यानंतर आहे आदिलशाह आणि मग आहे सिकंदर शाह. तर लक्षात घ्या इस्लाम शाह सुरी नंतर आपल्याला पाहायला भेटतो आदिलशाह सुरी या ठिकाणी येतो आणि त्यानंतर मग सिकंदर शाह सुरी. तर ब आहे त्यानंतर ड आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही या आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. तर हा जो सिकंदर शाह सुरी जो होता त्याचाच पराभव सन 1555 ला सबर हिंद जवळ या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदर दिसतं आणि या सिकंदर शाह सुरीचा पराभव करून हुमायूननं पुन्हा या ठिकाणी गादी प्राप्त केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या शेरशाह सुरी त्यानंतर इस्लाम शाह आहे मग आदिलशाह मग सिकंदर शाह. तर या प्रकारचे हे राज्यकर्ते आपल्याला सूर साम्राज्याचे शासन करते म्हणून पाहायला भेटतं. एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की शेरशाह सुरीचा मकबरा कुठे आहे.
तर लक्षात घ्या सासाराम जो आहे बिहारमध्ये सासाराम, तर या सासाराममध्ये शेरशाह सुरीचा मकबरा आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला भेटतो. तर खूप महत्वाचा मुद्दा हा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. शेरशाह सुरीनं जो मध्यकाळातील महत्वाचा इतिहासकार, मात्र त्यांनी प्राचीन ग्रँड ट्रॅक रोड हा पुन्हा एकदा बांधण्याचा एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर शेरशाह सुरीचं 15 वर्षाचं राज्य भारतीय इतिहासात अजरामर ठरल्याचं देखील पाहायला भेटतं. त्यामुळे इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मलिक मोहम्मद जायसी याच्या दरबारामध्ये होता, ज्यानं पद्मावत लिहिलं आपल्या सर्वांना माहिती आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या मुघल शासकास कलंदर या नावानं ओळखलं जातं? तर कलंदर म्हणून कोणत्या मुघल शासकाला या ठिकाणी संबोधलं जातं? बाबर, अकबर, हुमायून आणि औरंगजेब अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर हा प्रश्न तुमच्या समोर आणि हे 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नोंदवायचं आहे. पर्याय त्याचा कमेंट बॉक्समध्ये लिहा. येस, तर लक्षात घ्या 15 सेकंद तुमचे कंप्लीट आहेत. लक्षात घ्या कलंदर या नावानं कोणाला ओळखलं गेलं, तर काय नेमकी या मागची स्टोरी आहे ते नीट समजून घ्या. तर 1526 ला जी पानिपतचं युद्ध झालं, हे पानिपतचं युद्ध जिंकल्यानंतर बाबरनं काय केलं, तर बाबरनं त्याच्या प्रांतामध्ये तो जिथून आला होता त्या भागात त्या सैनिकांमध्ये त्या लोकांमध्ये त्यानं या ठिकाणी चांदीचे कॉइन्स या ठिकाणी वाटल्याचं एकंदर दिसतं. तर चांदीचे कॉइन्स त्याने या ठिकाणी वाटले, खूप जास्त दानधर्म या ठिकाणी केला. का बरं? कारण भारतातला महत्वाचा शासकाचा आपण पराभव केला आणि आता आपल्याला आपल्या नशिबी ते आता वाळवंटातले दिवस आता आपले ते संपलेले आहेत. ते आता आपल्याला भारतासारख्या सोन्याची चिडिया म्हणणाऱ्या या देशावर राज्य करण्याची संधी मिळाली. आता आपला त्याला आपण म्हणू शकतो वनवास जो आहे तो संपला. आता चांगले दिवस आपल्याला या ठिकाणी आले. तर या प्रकारची भूमिका घेऊन त्याने चांदीचे कॉइन्स लोकांमध्ये वाटले, म्हणून त्याला या ठिकाणी कलंदर या नावानं संबोधलं गेलं. तर राईट आन्सर बाबरला कलंदर असं देखील या ठिकाणी या नावानं देखील ओळखलं गेलेलं आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. बाबरवर एकदा प्रश्न आला होता की कोणत्या वंशाची स्थापना केली बाबरनं, तर तैमुरी वंश हा मुद्दा लक्षात घ्या. तैमुरी वंशाची स्थापना केली. तर दिल्ली येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर 85वा प्रश्न, एक मिनिट मी चेक करतो. हा 85वा प्रश्न आपण पाहिला. आता 86वा प्रश्न पाहूया. दिल्ली येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कामगार परिषदेचे अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. रामास्वामी मुदलियार, नारायण मल्हार जोशी, श्रीपाद अमृत डांगे आणि सिगारवेलू चट्ट्यार. तर मॉडर्न इंडियाचे प्रश्न आता आपण इथं सुरू करतोय. कंबाईनसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे मॉडर्न इंडियाचे प्रश्न. लक्षात घ्या आता रोज आपला हाच पॅटर्न असेल. 5 प्रश्न एन्शंट मिडिवलचे आणि 10 प्रश्न मॉडर्न इंडियाचे. तुम्ही सहकार्य करा. डेली लेक्चर्स या ठिकाणी पहा. हे सगळं कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा हा कार्यक्रम इथे या ठिकाणी ठेवलेला आहे. तर अखिल भारतीय कामगार परिषद कधी भरली होती? सर्वात महत्वाचा मुद्दा PYQs लक्षात घ्या आपल्या. जर तुम्ही पाहिल्या तर 1942 साली ही अखिल भारतीय कामगार परिषद भरलेली होती. पहिली अखिल भारतीय कामगार परिषद 1942 ला भरल्याचं एकंदर दिसतं. आणि या परिषदेमध्ये एक ठराव देखील मांडला होता की ज्या युद्धाचा आपल्याला काही संबंध नाही किंवा ज्या युद्धामुळे भारताला काही फायदा नाही, तर त्या युद्धामध्ये आपण पडायलाच नको, ही भूमिका देखील या परिषदेमध्ये मांडली होती. दिल्लीमध्ये ही परिषद भरलेली होती. तर या परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी रामास्वामी मुदलियार या ठिकाणी होते. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर रामास्वामी मुदलियार हे पहिल्या अखिल भारतीय कामगार परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे. श्रीपाद अमृत डांगे, एस ए डांगे जर आपण पाहिले, हे साम्यवादी समाजवादी नेते. नारायण मल्हार जोशी कामगार नेते आहेत. यांनाच पहिल्यांदा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये भारतीय कामगारांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. सिगारवेलू चट्ट्यार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे पण एक साम्यवादी नेते या ठिकाणी होते असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की रामास्वामी मुदलियार हे दिल्ली येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय कामगार परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण एक कामगारांच्या नावाने एक पक्ष होता, ज्याचं नाव होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. खाली दिलेल्या सूचीवरून योग्य जोड्या जुळवा. दिलेली सूची आहे त्यानुसार योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. पवना विद्रोह, एका विद्रोह, रंपा विद्रोह आणि त्याचबरोबर
धुंडिया वाहक विद्रोह, तर हे विद्रोह कोठे झाले, अशा प्रकारची ही लिस्ट या ठिकाणी आहे. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे केवळ 15 सेकंदामध्ये. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. जे पण काही तुम्हाला वाटते त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी द्या. द्या, पटकन उत्तर द्या. येस, चलो. मग आता आपल्याला पाहायला भेटतं पबना विद्रोह. जर आपण या ठिकाणी पाहिला तर हा पबना विद्रोह बंगाल प्रांतामध्ये झालेला आहे. लक्षात घ्या, सन 1873 पबना विद्रोह झाला. म्हणजे महाराष्ट्रातल्या दख्खनचे दंगे होण्याच्या आधी 2 वर्ष आधी पबना विद्रोह 1873 या ठिकाणी होतो. बंगालमधल्या युसुफजाई परगण्यामध्ये, युसुफजाई परगणा लक्षात घ्या, तर तिथं हा विद्रोह या ठिकाणी होतो. तर हा मुद्दा लक्षात घ्या बंगालमध्ये. आता बघा, जोड्या जुळवा यावरचा प्रश्न सर्वात सोपा असतो. कारण का, एक जरी जोडी तुमची जुळली तर तुम्हाला योग्य उत्तर लगेच मिळतं. तर अ जर आपण पाहिलं 3 आहे, तर अ3 कुठे, इथे. म्हणजे बघा, लगेच पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर या ठिकाणी मिळतं. म्हणजे इतिहासाचं बघा एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला पटपट उत्तर या ठिकाणी देता येऊ शकतं जर व्यवस्थित तुमची त्या सब्जेक्टवर पकड असेल. तर असे गोंधळलेले प्रश्न नसतात, तर डायरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. तर पबना विद्रोह बंगालमध्ये आहे. त्यानंतर एका विद्रोह जर आपण पाहिला तर 1922 साली एका विद्रोह झाला. 1920-21 मदारी पासी नाव तुम्ही ऐकलं असेल, उत्तर प्रदेशमध्ये हा झाला. तर मदारी पासी हे जे आहेत, हे मदारी पासी याचे नेते या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. पासी ही जी काही कनिष्ठ जात वर्गातली आहे, तर त्याचे नेते होते मदारी पासी. त्यानंतर रंपा विद्रोह जर आपण पाहिलं तर आंध्र प्रदेशामध्ये हा रंपा विद्रोह 1929 साली झाल्याचं एकंदर दिसतं. याचे आरजी रंगा हे याचे महत्वाचे नेते या ठिकाणी होते. आणि धुंडिया वाहकाचा विद्रोह जर आपण पाहिला तर हा विद्रोह 1799 झाला. टिपू सुलतानचं निधन झाल्यानंतर म्हैसूर प्रांतामध्ये धुंडिया वाहक यानं या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात टिपूच्या 2 मुलांना सोबत घेऊन विद्रोह केल्याचं एकंदर दिसतं. या प्रकारचा हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. चलो, त्यानंतर आता आपण इथे या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहूया. बघा, आता इथं हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो, इल्बर्ट बिलशी संबंधित आहे. तर प्रश्न विचारला आहे की इल्बर्ट बिल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, या प्रकारचा प्रश्न आहे. इल्बर्ट बिल तर भारतीय लोकांवर लादलेला आर्म्स ऍक्ट रद्द करण्यासाठी, आयात केलेल्या सुती वस्त्रांवरील कर हटवण्यासाठी, युरोपियन लोकांवरील खटले चालवण्याचा, भारतीय न्यायाधीशांना अधिकार देण्यासंबंधी आणि देशी वृत्तपत्रांवरील खटले रद्द करण्यासाठी, अशा प्रकारचे पर्याय आहे. तुम्हाला योग्य ते उत्तर द्यायचं आहे. 15 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जातोय. तर 15 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे. 15 सेकंदच का, कारण आयोगाचे पेपर पण 15 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे जे काही तुमचे फेवरेट सब्जेक्ट असतील, 15 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर देऊन पुढे जायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हिस्ट्री हा तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे असं मी गृहीत धरून तुम्हाला सांगते. 15 सेकंदामध्ये उत्तर द्या. तर इल्बर्ट बिल कशाशी संबंधित, इल्बर्ट बिल कधी आलं तर आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे. 1883 हे इल्बर्ट बिल आलं. त्यावेळेस भारताचा या ठिकाणी व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या बिलानं कशाची मंजुरी दिली तर युरोपियन लोकांवरील खटले चालवण्याचा भारतीय न्यायाधीशांना अधिकार असला पाहिजे, या प्रकारची भूमिका इल्बर्ट बिलनं इथे या ठिकाणी मंजूर केलेली आहे असं एकंदर दिसतं. आता दुर्दैव असं झालं, इल्बर्ट बिल मंजूर झालं. आता ब्रिटिश संसदेमध्ये या बिलाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गोंधळ गदारोळ उठला. आणि म्हणून मग झालं असं की युरोपच्या संसदेनं असा निर्णय घेतला की हे इल्बर्ट बिल जे आहे, जे मंजूर केलेलं आहे भारतात, ते रद्द केलं पाहिजे. आणि त्या संदर्भात लॉर्ड रिपनला पत्र पाठवलं. आणि परिणामी इंग्रजांच्या दबावामुळे लॉर्ड रिपननं हे बिल मागे घेतलेलं आहे असं एकंदर दिसतं. मात्र या बिलाचा किंवा हे बिल मागे घेतल्यामुळं भारतीय राष्ट्रवादाला चालना मिळाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जे आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. आणि अखिल भारतीय स्तरावर भारतीयांनी संघटित व्हावं यासाठी 1883 कलकत्तामध्ये पहिल्यांदा परिषद भरवली गेली. अखिल भारतीय स्तरावरची राजकीय परिषद नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी भरवताना एकंदरीत दिसून येतो. चलो, समजलं हे? यस. चलो, आता त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. डॉन सोसायटी पुढे आहे सतीशचंद्र मुखर्जी. बंगाल नॅशनल कॉलेज पुढे आहे अरविंद कुमार घोष. बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूट पुढे आहे तालकानाथ पालित.
त्याचबरोबर अँटी सर्क्युलर सोसायटी पुढे आहे गुरुदास बॅनर्जी. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय आणि ते वेळ तुमचा सुरू झालेला आहे आत्ता. 15 सेकंद तुम्हाला मिळतात, त्याचा उपयोग करा आणि कमेंटमध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर काय असेल ते जरूर लिहा. द्या पटपट उत्तर द्या. येस, 15 सेकंद कंप्लीट झालेले आहेत. चलो आता बघा याचा राईट आन्सर काय आहे ते पाहूया. डॉन सोसायटी हे कशाशी संबंधित प्रश्न आहे तर स्वदेशी चळवळीशी संबंधित. म्हणजे तुम्हाला टॉपिक कळायला पाहिजे बघा की हा प्रश्न कोणत्या घटकावर विचारलाय. तर इतिहासातील स्वदेशी चळवळ जी आहे तर त्यावर हा प्रश्न आहे. बंगाल प्रांतातील स्थापन झालेल्या विविध संघटना त्याशी संबंधित आहेत. तर डॉन सोसायटी सतीशचंद्र मुखर्जींनी स्थापन केली. बंगाल नॅशनल कॉलेज अरविंद कुमार घोष यांनी स्थापन केलं. बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कालखंडात पालितने स्थापन केलं, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर अँटी सर्क्युलर सोसायटी जी आहे ती गुरुदास बॅनर्जी तर नाही, तर राईट आन्सर हेच आहे. तर अँटी सर्क्युलर सोसायटी गुरुदास बॅनर्जींनी स्थापन केलेली नाही. तर कोणी स्थापन केलेली आहे तर यांचं नाव आहे कृष्ण कुमार मित्र. लक्षात घ्या, कृष्ण कुमार मित्र जे आहे तर हे कृष्ण कुमार मित्र यांनी ही अँटी सर्क्युलर सोसायटी स्थापन केलेली आहे. आता मुद्दा नीट समजून घ्या. या कृष्णकुमार मित्र यांचं एक वृत्तपत्र होतं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं संजीवनी. तर या संजीवनी या वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच या ठिकाणी इंग्रजी वस्तूंचा आपण बहिष्कार करायला हवा या प्रकारची भूमिका घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. संजीवनी हे कृष्णकुमार मित्र यांचं वृत्तपत्र आपल्याला पाहायला भेटतं आणि मग त्यांनी अँटी सर्क्युलर सोसायटी स्थापन केली. आता बघा या सोसायटीचं एक वैशिष्ट्य असं होतं की या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे लोक कार्य करत होते आणि म्हणून समाजातील भाईचारा किंवा सलोख्याचं वातावरण बिघडू नये यासाठी यांनी भूमिका घेतली की बंगाल प्रांतामध्ये शिवजयंती साजरा करायला नको, कारण शिवजयंतीतून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला जातो आणि मुस्लिमांना टार्गेट केलं जातं. आणि म्हणून मग अँटी सर्क्युलर सोसायटीनं भूमिका या ठिकाणी घेतली होती की आपण या प्रकारे शिवजयंती साजरी करू नये जोपर्यंत बंगालची समस्या सुटणार नाही तोपर्यंत. मग गुरुदास बॅनर्जी कोण होते? मग गुरुदास बॅनर्जी लक्षात घ्या, कलकत्ता विद्यापीठाचे पहिले या ठिकाणी भारतीय वंशाचे कुलगुरू. तर भारतीय कुलगुरू होते गुरुदास बॅनर्जी कलकत्ता युनिव्हर्सिटीचे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अरविंद कुमार घोष यांच्यासोबत बंगाल नॅशनल कॉलेजची स्थापना या गुरुदास बॅनर्जींनीच केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतंय. तर एक सूचना तुम्हाला करायची आहे मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आता आपण सामोरं जाणार आहोत. 50 दिवस आपल्या हातामध्ये आहे. तर या 50 दिवसांमध्ये आपल्याला इतिहास या विषयाचं बर्डन आलंच असणार, नक्कीच आलं असणार. युट्यूब सेशन माझे तुम्ही फॉलो करत असाल तर ते तर करताच आहात. मात्र 2 महत्वाच्या बॅचेस आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा टार्गेट करण्यासाठी. या 50 दिवसामध्ये काय करायचंय तर या 50 दिवसामध्ये इतिहास या विषयाचे एकूण 5 क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिलेले आहेत. 100 प्रश्न असणारे 5 क्वेश्चन पेपर आहेत. म्हणजे 500 प्रश्न तुम्हाला इथं आहेत. तर हे 500 प्रश्न 5 सराव पेपर तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करा. त्या 5 क्वेश्चन पेपरचे प्रत्येकी 4 याप्रमाणे 20 लेक्चर इथे या ठिकाणी आहेत. बस हे 20 लेक्चर तुम्ही या ठिकाणी करा. मी गॅरंटी के साथ तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्हाला या प्रकारची बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क या ठिकाणी मिळतील. कारण हे जे 20 लेक्चर्स आणि त्याचबरोबर हे 5 क्वेश्चन पेपर जे मी तुम्हाला दिले, 100 प्रश्न प्रत्येकी क्वेश्चन पेपर मध्ये आहे. तर ते अत्यंत क्वालिटीचे क्वेश्चन दिलेले आहेत. सर्व PYQ चाळून दिलेले आहेत. PYQ तिथे दिले नाहीयेत. मात्र PYQ कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला ते नजरेसमोर ठेवून काय भविष्यात येऊ शकतात. तर या प्रकारचं नियोजन करून हे 5 सराव पेपर तुम्हाला दिलेले इझिली ते डाउनलोड करू शकता. तुम्ही डाउनलोड करा, झेरॉक्स करा, ते सॉल्व्ह करा 5 दिवसांमध्ये आणि पूर्ववत 5 दिवसांमध्ये आपले लेक्चर्स या ठिकाणी पहा. होऊन जाईल तुमचं संपूर्ण काम. हिस्ट्री मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे नसतील तर मग काय करा की राज्यसेवा पूर्व परीक्षेची 1 डे रिव्हिजन लेक्चर या ठिकाणी करा. ही 1 डे रिव्हिजन लेक्चर कशावर आधारित आहे तर आयोगानं मागील 10 वर्षांमध्ये जे पण काही राज्यसेवा पूर्व परीक्षेत एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि समाज सुधारक यावर जे प्रश्न विचारले ते सगळे कंपाईल केले आहेत आणि भविष्यात काय प्रश्न आता विचारले जाऊ शकतात त्या टॉपिकवर ते तुम्हाला या लेक्चर सिरीज मध्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर ही 100 रुपयाची आहे. टेस्ट पेपर इथं असल्यामुळं 5 टेस्ट पेपर असल्यामुळं ही 150 रुपयाची आहे. तर ठीक आहे, ही 100 रुपयाची आहे आणि इथं टेस्ट पेपर असल्यामुळं ही 150 रुपयाची आहे. तर 100, 150, 250 रुपये खर्च होईल. मात्र हे जरूर लावून टाका. 15 पैकी 15 मार्क मिळतील.
30 प्रश्न तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मिळतील आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मागचे 2-3 वर्षांचे कट ऑफ आपण पाहतोय 110 मार्क तुम्हाला मिळवायचे, त्यातले 30 मार्काची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतोय हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मिळतील. तर ठीक आहे, तर जे कोण इंटरेस्टेड आहेत त्यांनी काय करायचं, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी सर्च करा, डाउनलोड करा, लॉग इन करून घ्या आणि त्यानंतर ही बॅच या ठिकाणी जॉईन करा. त्याचबरोबर इथं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देतोय, तर त्यावर पण तुम्ही या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता या प्रकारचं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर ह्या 2 बॅच या ठिकाणी जरूर जॉईन करा, आग्रहाची विनंती तुम्हाला राहील, परीक्षेमध्ये भरपूर मार्क मिळून जाईल. तर ठीक आहे, डिसेंबर 1930 रोजी बंगालच्या रायटिंग बिल्डिंगवर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने बॉम्ब हल्ला केला. तर रायटिंग बिल्डिंग जी आहे बंगालची, जिथे या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी बंगालचा बसत होता, त्या बिल्डिंगवर कोणी हल्ला या ठिकाणी केला. तर लक्षात घ्या, भूपेंद्रनाथ दत्त, वीरेंद्र कुमार चट्टोपाध्याय, दिनेश गुप्ता आणि त्याचबरोबर या ठिकाणी बरिंद्र कुमार घोष, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. योग्य उत्तर द्यायचे ते पण केवळ 15 सेकंदामध्ये. तर 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर लवकरात लवकर या ठिकाणी द्या, पटकन उत्तर या ठिकाणी द्या. हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे मित्रांनो, त्यामुळं तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी कमेंट करत चला या, जे योग्य तुम्हाला वाटते ते. ठीक आहे, चलो. तर 15 सेकंद कंप्लीट झाले. तर लक्षात घ्या, डिसेंबर 1930च्या बंगालच्या रायटिंग बिल्डिंगवर त्या ठिकाणी हल्ला करणारा होता तो म्हणजे दिनेश गुप्ता आणि त्याचा भाऊ होता विनय गुप्ता. तर दिनेश गुप्ता आणि त्याचबरोबर विनय गुप्ता या 2 भावांनी या बंगालच्या रायटिंग बिल्डिंगवर हल्ला केला होता असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि त्यानंतर मग यांनी स्वतःला गोळी मारून वीर मरण पत्करलेला आहे. तर हा मुद्दा पण या ठिकाणी लक्षात घ्या, या प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, भूपेंद्रनाथ दत्त इथं दिलेलं आहे, वीरेंद्र कुमार चट्टोपाध्याय इथं दिलेले आहे आणि बरिंद्र कुमार घोष इथं दिलेले आहे. तर या 3 लोकांनी, 3 क्रांतिकारकांनी एकत्र येऊन बर्लिन कमिटी फॉर इंडिपेंडन्स लीग या नावाची संघटना स्थापन केली होती. बर्लिन कमिटी फॉर इंडिपेंडन्स लीग, बर्लिन कमिटी फॉर इंडिपेंडन्स लीग, इंडिपेंडन्स लीग या नावाची संघटना भूपेंद्रनाथ दत्त, वीरेंद्र कुमार चट्टोपाध्याय आणि बरिंद्र कुमार घोष यांनी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. तर व्यवस्थितरित्या हा एक महत्वाचा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनचा मुद्दा तुम्हाला दिलाय, तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा. चलो, त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 1910 रोजी मुंबई प्रांतात कामगार हितवर्धक सभेची स्थापना झाली, ती खालीलपैकी कोणी केली. कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली असा प्रकारचा प्रश्न आहे. नरेश अप्पाजी द्रविड, नारायण मल्हार जोशी, गोपालराव देवधर आणि भिवाजी नरे, अशा प्रकारचे हे पर्याय तुम्हाला समोर दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. 15 सेकंदाचा वेळ तुमच्या समोर दिलेला आहे. तर देत चला, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करत चला. MPSC मध्ये पास नाही झाला तर कोण बनेगा करोडपती मध्ये तरी पैसे मिळवताल. ठीक आहे, तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहतो. तर लक्षात घ्या, 1910 ला मुंबई प्रांतात कामगार हितवर्धक सभाची स्थापना झाली. तर ही सभा सत्यशोधक विचाराच्या लोकांनी केलेली आहे. त्यामध्ये एक महत्वाचं नाव होतं भिवाजी नरे, दुसरं नाव होतं हरिश्चंद्र तालचेरकर, तालचेरकर आणि त्याचबरोबर CK बोले, सीताराम केशव बोले. तर हे 3 लोकांनी त्या प्रकारे कामगार हितवर्धक सभा स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा मुद्दा इथे प्रश्न येऊ शकतो बरं का. मग आता नरेश अप्पाजी द्रविड, नारायण मल्हार जोशी, गोपालराव देवधर यांनी काय केलं, या 3 लोकांनी एकत्र येऊन सोशल सर्व्हिस लीग केलेली आहे. तर सोशल सर्व्हिस लीग जी आहे, तर ती सोशल सर्व्हिस लीगची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. 1911 ला ही सोशल सर्व्हिस लीग स्थापन झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. सोशल सर्व्हिस लीग आणि त्याचबरोबर कामगार हितवर्धक सभेमध्ये नंतरच्या काळामध्ये एक वैचारिक झगडा झाल्याचं देखील दिसतं. जेव्हा सोशल सर्व्हिस लीगच्या नारायण मल्हार जोशी यांना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये भारतीय कामगारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं, तेव्हा कामगार हितवर्धक सभेनं यांच्यावर विरोध केलेला, यांच्या नावाला विरोध केलेला होता आणि भांडवलदारांचा समर्थक असणाऱ्या आणि उच्चवर्णीयांची बाजू मांडणाऱ्या या नारायण मल्हार जोशींना का बरं तुम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं. तर विरोध केला होता, वैचारिक संघर्ष होता या दोघांमध्ये. पाहूया आपण नंतर बॅच मध्ये डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे.
चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवाचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. धर्मसभा, वेद समाज, देव समाज आणि भारत धर्म महामंडळ आणि समोर त्यांच्या संस्थापकांची नावं आहे. तर तुम्हाला हा पर्याय प्रश्न आहे, त्याचा योग्य पर्याय काय आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि राईट आन्सर या ठिकाणी द्यायचा आहे. तुमचा प्रश्न वेळ सुरू झालेला आहे आता. आणि तुम्हाला परीक्षेसाठी काय काय टॉपिक लागतात त्याचे पण मला कमेंटमध्ये लिहत चला. म्हणजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट, एखादा टॉपिक जर समजत नसेल तर मग तुम्हाला युट्यूब सेशनमध्ये मी तुम्हाला तो क्लिअर सांगून देईल कशा पद्धतीनं आहे. काही विद्यार्थी म्हणत असतात सर कायदे समजत नाही, कायद्यांवर एक सिरीज करा, तर ती सिरीज आपण या ठिकाणी केलेली. इयत्ता 11वीचे सुरुवातीला 2 टॉपिक आपण डिस्कस करून सांगितलेले आहेत, जे ज्याच्यातनं एन्शंट मिडिवलचे प्रश्न येऊ शकतात, तर ते आपण दिलेले आहे. तर ते पण तुम्ही युट्यूबवर या ठिकाणी पहा आणि आपलं ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. आपल्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन असलं पाहिजे. इतिहासाच्या संदर्भात जेव्हा पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये अगदी 10 रुपयापासून बॅचेस चालू आहे. मी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याचं कल्याण व्हावं आपल्या हातून या उद्देशानं अगदी 10 रुपयाची बॅच देखील दिलेली आहे. तर तुम्हाला या ऍप्लिकेशन मधनं जे पण तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्या प्रकारच्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी इथं जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आपण पाहूया या प्रश्नाचा राईट आन्सर काय. बघा आता धर्मसभा कधी स्थापन झाली आहे तर याचं बॅकग्राऊंड पण मी तुम्हाला सांगेल. तर 1829 ला धर्मसभा स्थापन झाली. वेद समाज जर आपण या ठिकाणी पाहिला तर वेद समाज कधी स्थापन झाला तर 1867 साली वेद समाज या ठिकाणी स्थापन झाला. 67 किंवा 64 असं काहीतरी आहे बघा. देव समाज जर आपण पाहिला तर 1887 ला स्थापन झाला. भारत धर्म महामंडळ हे 1905 ला स्थापन झालेलं आहे. प्रत्येकाची तुम्हाला मी स्टोरी पण सांगेल, यांचं काय नेमकं भूमिका होती ती पण या ठिकाणी सांगेल. तर धर्मसभा जर आपण पाहिली तर ही धर्मसभा राधाकांत देव यांनी स्थापन केलेली आहे. आता बघा, जसं मी मागेच म्हणलो की एक जरी जोडी जोडली की उत्तर निघतं, तर बघूया आपण निघते का. तर दुसरं बघा, दुसरं की लगेच उत्तर या ठिकाणी निघतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचा राईट आन्सर. मग वेद समाज जर आपण पाहिला तर वेद समाज कोणी स्थापन केला तर श्रीधरलू नायडू. आपल्याला माहिती असेल की केशवचंद्र सेन एक महत्वाचे नेते ब्राह्मण समाजाचे होते. संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं. त्यानंतर 1864 ला मुंबईमध्ये आले आणि पुढे 1864-65 ला मद्रासमध्ये गेले. तर मद्रासमध्ये केशवचंद्र सेन आणि श्रीधरलू नायडू या दोघांनी मिळून या प्रकारचा वेद समाज स्थापन केला. धर्मसभेचं काय होतं नीट समजून घ्या. धर्मसभा का स्थापन झाली. 1829 ला सती प्रथा प्रतिबंध कायदा राजाराम मोहन रायच्या माध्यमातून जसा संमत झाला, तसं कट्टरपंथीय असणाऱ्या राधाकांत देवनी या कायद्याला विरोध केला आणि सती प्रथेचा जो कायदा हा भारतीय परंपरेतून आलेली ही प्रथा आहे, ती जर तुम्ही रद्द करण्यासाठी कायदा बनवत असाल तर हिंदू धर्म खतरे में है या प्रकारची भूमिका यांनी घेतली. आणि त्यामुळे हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण या धर्माची निर्मिती ईश्वराने केली ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मसभा स्थापन केलं. वेद समाज जर आपण पाहिलं तर 1867 साली एक सुधारणावादी भूमिका घेऊन श्रीधरलू नायडूने स्थापन केलं. देव समाज शिवनारायण अग्निहोत्री, महत्वाचा मुद्दा आहे. तर देव समाज शिवनारायण अग्निहोत्री यांनी या ठिकाणी स्थापन केलं. आणि भारत धर्म महामंडळ मदन मोहन मालवीय महत्वाचं नाव आहे. आणि त्याचबरोबर नामदार गोखले पण हे आपल्याला पाहायला भेटतात. नामदार गोखलेंच्या सोबत यांनी या ठिकाणी हे भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे की भारत धर्म महामंडळाची स्थापना या ठिकाणी केली. इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या भारत धर्म महामंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदाच गंगा नदीची पूजा या ठिकाणी करण्यात आली. गंगेला धर्मात जे काही महत्व या ठिकाणी आलं, तसं पाहिलं तर प्राचीन धर्मग्रंथांमध्ये पुराणांमध्ये मोठ्या प्रमाणात महत्व गंगेचं दिलं, परंतु इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिशकालीन भारतामध्ये गंगेला महत्व 1905 पासूनच या ठिकाणी आल्याचं दिसतं. भारत धर्म महामंडळाच्या माध्यमातून इथं चळवळ उभारली गेली हिंदुत्वाची आणि त्यातून मदन मोहन मालवीय आणि नामदार गोखले ही संघटना स्थापन करताना या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, तर या प्रकारचा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर या प्रकारचा मुद्दा नीट समजून घ्या. चलो त्यानंतर आपण पाहूया प्रश्न पुढचा पाहूया आपण. न्यायालयाचे निकाल लिखित स्वरूपात ठेवण्याची परंपरा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये आली. आपल्याला माहिती आहे सध्या आपण पाहतो की न्यायालयाचे निकाल
हे रिटर्न रेकॉर्ड्स या ठिकाणी असतात, न्यायालयाचे जे काही निकाल असतात ते लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी असतात. या प्रकारे ही परंपरा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळापासून सुरू झाली त्यावरचा प्रश्न आहे. पर्याय आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, विल्यम बेंटिंग, लॉर्ड हेस्टिंग, वॉरन हेस्टिंग. या प्रकारचा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे. बरेच हुशार विद्यार्थी आहेत, आपले लेक्चर नेहमी करत असतात, हुशार आहेत, तर त्यांना हे प्रश्नाचं उत्तर सहजरित्या या ठिकाणी देता येऊ शकतं. पटकन कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्या तुम्ही. तर विनंती आहे तुम्हाला, ठीक आहे. तर 15 सेकंद कंप्लीट झाले. तर लक्षात घ्या, रिटर्न रेकॉर्ड्स जे आहेत, लिखित निकाल या ठिकाणी देण्याची परंपरा सुरू झाली ती म्हणजे वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये. वॉरन हेस्टिंगनं न्याय व्यवस्थेमध्ये हा अत्यंत महत्वाचा बदल घडवून आणल्याचं एकंदर दिसतं. वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये 1773च्या रेग्युलेटरी ऍक्टच्या द्वारे सुप्रीम कोर्टाची पण स्थापना झाली. वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये नंदकुमार खटला देखील या ठिकाणी गाजल्याचं एकंदर दिसून येतं. याचबरोबर वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये जिल्हा न्यायालय देखील स्थापन झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये भारतीय कायद्यांचं संहितीकरण करण्यात आलं आणि त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर अ कोड ऑफ जेंटल लॉज या ठिकाणी करण्यात आलं. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. 11 पंडितांची समिती हिंदू कायद्याचं संहितीकरण करण्यासाठी वॉरन हेस्टिंगनं या ठिकाणी गठीत केले होते. विल्यम बेंटिंग, इथं जर आपण पाहिलं विल्यम बेंटिंग, तर विल्यम बेंटिंगच्या आधी लॉर्ड कॉर्नवॉलिस पाहूया. लॉर्ड कॉर्नवॉलिसला फिरती न्यायालय सुरू केली. कोर्ट फीस त्यांनी या ठिकाणी आणले, न्यायालयीन शुल्क त्यांनी आणलं. त्याचबरोबर पटना, ढाका, मुर्शिदाबाद, कलकत्ता या भागामध्ये फिरती न्यायालय आणतोय. अंगभेद नीती, रक्तमूल्य सिद्धांत त्यांनी या ठिकाणी समाप्त केला. कोड ऑफ कॉर्नवॉलिस काय होता, तर कलेक्टरला न्याय व्यवस्थेतनं दूर करण्याची भूमिका या लॉर्ड कॉर्नवॉलिसने घेतली. विल्यम बेंटिंग जर मी पाहिलं तर विल्यम बेंटिंगनं 1833ला अलाहाबादमध्ये महसूल विभाग स्थापन केला होता. या विल्यम बेंटिंगनं फिरती न्यायालय समाप्त या ठिकाणी केली होती आणि 1833 पासून विल्यम बेंटिंगच्याच कार्यकाळामध्ये प्रिव्ही काउन्सिल हे भारतासाठी सर्वोच्च अपील न्यायालय बनण्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिलेला आहे. चलो, त्यानंतरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न हा पण या ठिकाणी आहे की खालीलपैकी कोणती व्यक्ती युनियनिस्ट पक्षाच्या संस्थापकांपैकी नाही. युनियनिस्ट पार्टी जो नावाचा पक्ष होता तर त्या पक्षाशी संबंधित किंवा संस्थापकांपैकी कोणती व्यक्ती नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे. छोटूराम, A.K. फजलुल हक, शहाबुद्दीन चौधरी आणि सिकंदर हयात खान, अशा प्रकारचे हे प्रश्न आपल्या पर्याय दिसतात. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. 15 सेकंद तुम्हाला त्यासाठी देतोय. 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य ते उत्तर या ठिकाणी द्यायचंय. लवकरात लवकर उत्तर या ठिकाणी द्या. पहा, ही एक प्रकारची आपली परीक्षाच आहे असं समजा आणि यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. यस, तर लक्षात घ्या, हे प्रश्न वेळ आपली संपलेली. युनानिस्ट पक्षाची स्थापना ज्या लोकांनी केली ते लोक कोण कोण होते, तर छोटूराम होता, त्याचबरोबर सिकंदर हयात खान या ठिकाणी होता आणि शहाबुद्दीन चौधरी होता. तर हा युनानिस्ट पक्ष जर आपण पाहिला तर 1927-28च्या दरम्यान या पक्षाची स्थापना झाली आणि हा पक्ष जो होता हा वास्तविकता वायव्य सरहद्द प्रांत जो आहे, वायव्य सरहद्द प्रांत जिथं पंजाब, लखनौ, पंजाब वगैरे तो जो भाग आहे, तर त्या भागामध्ये हा पक्ष कार्यरत राहिल्याचं दिसून येतं. ठीक आहे, तर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये हा पक्ष या ठिकाणी कार्यरत होता आणि विशेष म्हणजे हा पक्ष हिंदू मुस्लिम आणि त्याचबरोबर जाट, हिंदू मुस्लिम आणि जाट यांच्यातील जमीनदार जे आहे तर त्या जमीनदारांचं हितसंबंध जोपासणारा होता. तर जमीनदारांच्या रक्षणासाठी काम करणारा युनानिस्ट पक्ष होता. आता इथं विचारलंय खालीलपैकी कोण संस्थापकांपैकी नाही, मग याचं राईट आन्सर काय, A.K. फजलुल हक हे या संस्थापकांपैकी नाही. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग हे A.K. फजलुल हक कोण होते, यांनी पण एक पक्ष स्थापन केला बंगाल प्रांतात, त्याचं नाव होतं कृषक प्रजा पार्टी. ठीक आहे, तर कृषक प्रजा पार्टी या नावाचा पक्ष यांनी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. कोणी, A.K. फजलुल हक यांनी. तर महत्वाचा मुद्दा हा पण या ठिकाणी लक्षात घ्या, यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. तर हा बंगालमध्ये होता, लक्षात घ्या. A.K. फजलुल हक कुठे होता, तर बंगालमध्ये कृषक प्रजा पार्टी स्थापन केल्याचं दिसून येतं. तर या पक्षानं आणि युनानिस्ट पक्षानं 1937च्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. तर युनानिस्ट पक्ष जर आपण पाहिला तर तिथं तो मुस्लिम लीगच्या मदतीनं सत्तेवर आलेला होता आणि कृषक प्रजा पार्टी ही देखील मुस्लिम लीगच्या वतीनं त्यांच्यासोबत युती करून बंगालमध्ये सत्तेमध्ये आली. त्यानंतर मग या पक्षानं 1942ला
हिंदू महासभेसोबत युती केली होती। त्यामध्ये ए के फजलुल हक मुख्यमंत्री बनले आणि श्यामा प्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री बनल्याचं एकंदरीत दिसून आलं। तर खूप महत्वाचं आहे। तर कृषक प्रजा पार्टी या प्रजा पक्षानं पाहायला असं भेटतं की जे शेतकरी आहेत त्या शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व केलं आणि स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा दिला। दोन्ही पक्षांनी पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा दिला, मात्र कृषक प्रजा पार्टी जो आहे त्यांनी भूमिका अशी मांडली, पाकिस्तानची निर्मिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वर्ग आहे। ही भूमिका या कृषक प्रजा पार्टी ए के फजलुल हकनेच मांडल्याचं दिसून येतं। हाच पक्ष जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला तर त्यावेळेस तो सत्तेमध्ये आल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे या पक्षाचे जे कोण कार्यकर्ते होते ते पुढे जाऊन सत्तेमध्ये बनल्याचं दिसतं। तर ठीक आहे, तर हा महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतलेला आहे। यानंतरचा हा 15वा शेवटचा प्रश्न आपण इथं पाहूया। तर सुप्रसिद्ध कविता पगडी संभालो जट्टा पगडी संभाल सर्वप्रथम कोणत्या चळवळीत गाण्यात आली? सुप्रसिद्ध कविता पगडी संभालो जट्टा पगडी संभाल ही सर्वप्रथम कोणत्या चळवळीमध्ये ही कविता गायली गेली? पंजाब शेतकरी आंदोलन 1907, रौलट सत्याग्रह सभा 1919, कामागाटू मारू जहाज प्रकरण 1914 आणि अकाली आंदोलन 1920। या प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। 15 सेकंद दिलेत। बघा, तुम्ही हे माझे प्रश्न पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल हे सगळे क्वालिटी असणारे प्रश्न आहेत। उगीचच एखाद्या समाज सुधारकाचा जन्म कोणत्या गावात झाला अशा प्रकारचे आउटडेटेड प्रश्न मी विचारत नाही बसत। ठीक आहे, म्हणजे या प्रश्नावरच तुम्हाला मी ते जे काही 5 टेस्ट पेपर तुम्हाला तयार केलेले आहेत, 5 टेस्ट पेपर हिस्ट्रीचे, ते किती क्वालिटीचे असतील ते तुमच्या लक्षामध्ये या ठिकाणी येईल। ठीक आहे, या प्रश्नांवरच लक्षात येईल ते प्रश्न किती क्वालिटीचे असतील। हे तर आपले तशा बघितलं तर ठीकठाक प्रश्न आहेत, पण तिकडं खूप जास्त क्वालिटी आहे आणि तिथं खूप जास्त एक्सप्लेनेशन पण दिलंय। एक व्हिडिओ जो आहे तो 1 तासाचा आहे, म्हणजे 20 तास 20 व्हिडिओ 20 तास अशा प्रकारचं तुम्हाला द्यायचे बस। ते टेस्ट पेपर सिरीज जरूर तुम्ही जॉईन करा आणि रिव्हिजन लेक्चर्स पण। ठीक आहे, तर पगडी संभालो जट्टा पगडी संभाल ही एक कविता होती। आता ही कविता कोणी लिहिली सर्वात महत्वाचा मुद्दा, तर बांके दयाल गुजरानवाला। ठीक आहे, तर बांके दयाल गुजरानवाला जे आहे तर त्या बांके दयाल गुजरानवाला यांची ही कविता आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर ही कविता सर्वप्रथम पंजाब शेतकरी आंदोलन 1907च्या या प्रकारच्या आंदोलनामध्ये ही कविता या ठिकाणी सर्वप्रथम गायली गेली। लक्षात घ्या, पंजाब शेतकरी आंदोलन 1907चं हे भगत सिंगचे जे चुलते होते अजित सिंह आणि लाला लजपत राय या दोघांनी हे आंदोलन उभारल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि जेव्हा जेव्हा अजित सिंह भाषणासाठी उभे राहतील त्यांच्या आधी हे बांके दयाल गुजरानवाला ही कविता या ठिकाणी म्हणतील, पगडी संभालो जट्टा पगडी संभाल। ही चळवळी ही कविता नंतर जाऊन राष्ट्रीय चळवळीतली खास करून क्रांतिकारकांचं एक महत्वाचा प्रेरणा कविता बनल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारचा हा महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला। तर अशा प्रकारे मित्रांनो, इतिहास या विषयाशी संबंधित राज्यसेवा पूर्व परीक्षेला कोट करून तिला नजरेसमोर ठेवून एन्शियंट मिडिवल मॉडर्न समाज सुधारक स्वातंत्र्योत्तर भारत अशा सर्वच घटकांवर रोज 15 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तुम्ही मला फॉलो करा। यूट्यूब सेशन जे आपलं ते चुकवू नका। आपल्या मित्रांना देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी आणा, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। उद्या भेटूया आपण असेच 15 प्रश्नांसाठी। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।